एक मिनिट, एक व्हिडिओ कट झाला आहे. आता एक तुमचं. नमस्कार. आता आपण पहिल्यापासून मंदिराचे ट्रस्टी त्यांच्याशी बोलणार आहोत. मध्ये व्हिडिओ कट झाला होता. नमस्कार काका. मंदिराची स्थापना किती साली झाली? 4/8/90ला मुंबईत झालं. हां, 4/8/1990ला. अच्छा, तुमचं नाव? बाबूलाल बनाजी गोपाळ. दादा तुमचं नाव? मी विकास बाबूलाल गोपाळ. छाया बाबूलाल गोपाळ. ओके. आता मंदिराचा थोडा इतिहास सांगा की देवीचा कसा दृष्टांत झाला होता आणि तुम्ही काय? आमचे आजी स्वर्गीय सुभद्राबाई गोपाळ या पहिल्यापासून देवीची सेवा करत होते. आमच्या घरातच छोटंसं देवीचं मंदिर होतं. मग त्याची प्रेरणा घेऊन वडिलांनी ठरवलं की आपण देवीचे फोटो फ्रेम बनवून लोकांना वाटू. मग काही दिवस त्यांनी त्याची सेवा केली. नंतर आजीने सांगितलं की फोटो वाटण्यापेक्षा तू एक मंदिरच स्थापन कर, ते सर्वांना होईल आणि तुझं पण नाव राहील. मग ते प्रेरणा घेऊन वडिलांनी 1990 साली सांगळे वस्ती रामबुलढाणा नदीकाठी एक जागा घेऊन तिथं भूमिपूजन केलं आणि ते असं करता करता मग त्यांनी लोकवर्गणी वगैरे करून सर्व लोकांना सोबत घेऊन त्यांनी ती मंदिराची स्थापना केली. पहिले स्वतः त्यांनी स्वखर्च केला. नंतर लोकवर्गणीतूनच मंदिराची हळूहळू स्थापना होत गेली. मंदिराचं बांधकाम हळूहळू झालं. लोकांनी पण मदत केली. सन 1992 साली मंदिर उभं राहिलं आणि देवीची स्थापना झाली. देवीचं फार सत्व आहे. तिची मनापासून सेवा केली तर तिचा मेवा बरोबर भेटतो. मावशी, तुम्ही कशी सेवा केली जेव्हा मंदिर स्थापन चालू झालं? मंदिराची स्वच्छतेसाठी कोणी तुम्ही कामाला बाई लावली होती की स्वतःच करत होते? स्वतः करायची मी सगळं. मीच करायची. मला काय अनुभव आला, कसं वाटलं? लोकांनी मदत केली का मंदिर उभारण्यासाठी? केली ना थोडीफार मदत केली. अच्छा, बाकी रोज मंदिराची साफसफाई कोण करतं आता मीच सध्या? करते आता सध्या. हाताला सगळं. देवीचं मुखवटा सजवटा वगैरे सर्व तुम्हीच देखभाल. अजून काय सांगू शकाल काका तुम्ही मंदिराविषयी? आता माझा अनुभव सांगतो. मी 25 वर्ष झाले फक्त 9 दिवस फक्त पाण्यावरच उपवास करतो. तरी पण मला क्षणाचाही थोडाही त्रास होत नाही. मी धावपळ सर्व नोकरी करून मी देवीची सेवा करतो, पण मला कधीच त्रास झाला नाही. हाच माझ्यासाठी मोठा अनुभव आहे. मी तसं लहानपणापासूनच आजीच्या सानिध्यात राहिल्यापासून देवीचं मला फार आवड आहे, वेळ आहे. मी त्याचाच हे घेऊन आज माझी 3री पिढी आहे आणि 4थी पिढी पण माझा मुलगा पण ती सेवा करतो आहे. वडिलांच्या बरोबरीनेच मी देवीची पूजा वगैरे करतो. त्या देवीच्या कृपेने मला काही कमी नाही. तसंच लोकांनी सेवा आता काका तुम्हाला एक विचारायचं आहे, मंदिरासाठी कायमस्वरूपी जे आहे तुम्ही त्यासाठी मागे एक रूम काढलेली आहे. हो. तुम्ही कायमस्वरूपी राहतात, तिचं आपण एकदा बघू. हो. करते. नमस्कार. हे जे मंदिराची देखभाल जे करतात दादा, काकांना पण बोलून द्या. ही त्यांची मागची रूम आहे आणि हे कंटिन्यूस इथेच राहतात आणि मंदिराची सेवा, आरती, पूजा, हे बघा हे घट वगैरे इथे स्थापलेले आहे. हे सर्व इथं करतात. बस झालं नाही? हे बघा. तुम्ही आता ते भंडारा चैत्र पौर्णिमा त्याच्याविषयी पण सांगून द्या. आपल्या वर्षातून आपले 2 कार्यक्रम असतात, मोठे कार्यक्रम. आपल्या वर्षातून 3 मोठे कार्यक्रम राहतात. एक चैत्र पौर्णिमा, नवरात्री उत्सव आणि कोजागिरी पौर्णिमा. तसं आपण चैत्र नवरात्रीला भंडारा आयोजित करतो. तसेच 9 दिवस आपले 3 वेळेस आरतीचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो. आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी होम हवन पूजा संपन्न झाली. आणि आता तुम्हाला मंदिराचा अजून काही उद्धार झाला पाहिजे, कोणी मदत करायला पाहिजे असं वाटतं का? कारण की अजून मंदिरासाठी आम्हाला थोडी मदत पाहिजे अजून. अच्छा, काय कशासाठी ते सांगा. काय काय हवंय? थोडंसं हे करायचंय ना, कंपाऊंड करायचंय. कारण की मंदिराचं काम हे एकट्याचं नसून याच्यात लोकांचा सहभाग झाला पाहिजे. तरी मी सप्तशृंगी मंदिरातर्फे सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांच्या परीने जे होईल ते त्यांनी मदत करावी. तरी की मंदिराचे
सभामंडपाला अजून पूर्ण बांधकाम बाकी आहे. मंदिरात थोडं पाणी वगैरे गळतं, त्याचं रिनोव्हेशन करायचं आहे. अजून नळ घेऊन द्यावा म्युन्सिपाल्टीने. पाण्याची सोय नाही. तसेच संरक्षण भिंतीचं बी काम व्हायला पाहिजे. बगीचा, लोकांना बसण्यासाठी टेबल नाही. असे लोकांना मी विनंती करतो की सर्वांनी याच्यात सहभागी होऊन आपला हातभार लावा, ही नम्र विनंती. बोल अंबे माता की जय. चला.